पातळ पोह्यांचा चिवडा तयार करण्यासाठी मी साखरे व्यतिरिक्त इतर जिन्नस मिक्सरच्या भांड्यात करून त्याची पावडर तयार करून घेतली. पोटॅटो स्लायसरने सुक्या खोबऱ्याच्या कात्या काढून घेतल्या. पातळ पोहे स्वच्छ निवडून ते चाळून घेतले. कढई गरम झाल्यानंतर लो टू मीडियम हीटवर दोन्ही कालत्याच्या साहाय्याने पोहे वर खाली करत चांगले कुरकुरीत भाजून घेतले. हाताने चुरडून पोहे कुरकुरीत झाले की नाही ते तपासून बघितले. तेल गरम झाल्यानंतर त्यात थोडंसं मीठ घालून मिरच्या व इतर साहित्य भाजून घेतलं. आणि शेंगदाणे मात्र मध्यम गॅसवर मी भाजून घेतले. हे सर्व साहित्य भाजून झाल्यानंतर पोह्यांवर घातलं आणि एका टोपामध्ये घालून चांगलं मिक्स करून घेतलं आणि आपण तयार केलेला पावडर मसाला त्याच्यात मिक्स केला. थोडंसं कोरडं वाटलं म्हणून मी त्याच्यामध्ये गरम तेल करून घातलं आणि तयार झाला आहे आपला कुरकुरीत आणि चटपटीत असा अर्धा किलो पोह्यांच्या प्रमाणात 1 किलोचा पातळ पोह्यांचा चिवडा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.